कॅनडामध्ये हिंदुस्थानी नागरिक आणि उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ले वाढत चाललेत। रोज कोणत्या ना कोणत्या भागामध्ये हिंदुस्थानींना लक्ष्य केलं जातं। अशातच कॅनडातील ओंटारिओ भागातील हॅम्लिटन इथं हिंदुस्थानी विद्यार्थिनीला बसस्थानकावर उभी असताना गोळी घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे। गोळी लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। हरसिमरत रंधवा वय वर्ष 21 असा मृत तरुणीचं नाव आहे। टोरंटोतील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासानं शुक्रवारी एक्स ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली। ऑन्टारिओमधील हॅम्लिटन इथं हिंदुस्थानी विद्यार्थिनी हरसिमरत रंधवा हिच्या मृत्यूमुळे अतीव दुःख झाले। स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 कार चालकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला आणि यातील एक गोळी लागून हरसिमरत हिचा मृत्यू झाला। या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत असून आरोपींची ओळख पटण्याचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही हरसिमरत हिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत असे ट्विट हिंदुस्थानी दूतावासानं केलं आहे। हरसिमरत रंधवा ही कॅनडातील ओंटारिओ येथील मेहॉक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। बसस्थानकावर उभी असताना समोरून जाणाऱ्या कारमधून झाडलेली गोळी तिला लागली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। सायंकाळी 7:30च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती हॅमिल्टन पोलिसांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथं धाव घेतली। घटनास्थळी हरसिमरत रंधवा ही रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती। बेशुद्ध अवस्थेत असतानाच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र गोळी छातीतून आरपार गेल्यानं उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली। दरम्यान पोलीस घटनास्थळाच्या आजूबाजूला असणारे सीसीटीव्ही तपासत आहेत। याद्वारे कारचा नंबर आणि कार चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।